भयंकर भयंकर चंद्रिकाबाई, सिम्पली भयंकर. अहो काय भयंकर? हेच तुमच्या सोनालीचा लग्नाचा प्रॉब्लेम. तुम्हाला कसं कळलं? भारी त्रिकालदर्शी हो तुम्ही. चंद्रिकाबाई, हा, तुम्ही सोनालीचे लग्न हा, एका जाडगेल्या श्रीमंत माणसाबरोबर ठरवले. बरोबर. अध्यक्षर र अगदी र बरोबर. नीट पार पडेल ना ते लग्न? नाही. नाही. चंद्रिकाबाई, हा, अहो मला बोलवत सुद्धा नाही हो. हा. इतकं महाभयंकर भविष्य दिसतंय मला. अरे देवा. हे लग्न जर झालं ना, हा. तर लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्या मुलाचा अपचनानं मृत्यू होणार. अगदी पटण्यासारखं आहे. अरे देवा. पण चंद्रकांत, असं केलं तर आपण कसं? म्हणजे समजा हा, पहिल्या रात्री आहे ना नवऱ्या मुलाला सक्तीने उपाशीच ठेवूया. नाही, जरी सक्तीनं उपाशी ठेवलं हं. तरी 1 आठवड्याभरातच नवऱ्या मुलाचा अपचनानं मृत्यू होणार हे अटळ. आणि कधीही मेला तर तो पचनारच मारणार. बरोबर. मग आता सोनालीचं लग्न करायचं कोणाशी? मला तरी तिच्या नशिबात हा. एक चित्रकार दिसतो. शी, चित्रकार. हो. म्हणजे तुम्हाला सुद्धा तिचं प्रकरण कळलं की काय? छे छे, मला कुठून कळणार? हं? हे केवळ त्रिकाल ज्ञान, बाकी माझा काही संबंध नाही हो या गोष्टीशी. ब्रह्मकुमारी गेल्या या ब्रह्म